निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। मात्र त्याआधी नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडतोय। मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत या रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत। या रोड शो साठी नागपूरमध्ये भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। रोड शोच्या मार्गावरती जागोजागी स्वागताच्या कमानी देखील उभारण्यात आल्या आहेत। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी थेट नागपुरातून आपल्याला या सगळ्या तयारीचा आढावा देतील। जितेंद्र, सध्या नागपुरात काय वातावरण आहे? किती वाजता रोड शोला सुरुवात होईल आणि रोड शो कुठल्या मार्गावरून जाईल? नक्कीच, कारण आज प्रचाराची रणधुमाळी संपते आणि त्या अनुषंगाने जे आहे ते नागपुरात आज मुख्यमंत्र्यांचा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। सध्या आपण आहोत नागपुरातील भारत माता चौक या परिसरामध्ये आहोत आणि येथून थोड्या वेळात जे आहे ते मुख्यमंत्र्यांची रोड शोचे जे आहे तो रोड शोला सुरुवात होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यावेळेस आपण प्रचाराच्या रणधुमाळीत पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधण्याचा जो प्रयत्न आहे तो मुख्यमंत्र्यांनी केलेला होता आणि आजचा जो रोड शो आहे त्या रोड शोमध्ये मुख्यमंत्री हे मोठ्या चारचाकीवर नाही तर स्वतः दुचाकी चालवत या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत आणि ही जी आहे हीच ती रॉयल एनफील्ड बुलेट आहे। 650 सीसीची आहे ही आणि याच बुलेटवरनं जे आहे ते मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत या रोड शोच्या माध्यमातून नागपुरातील जे मतदार आहेत त्या मतदारांना भाजप महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे। आणि त्याची जी आपण जय्यत तयारी पाहू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात आता भाजपचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर एक बायकर्सचा ग्रुप देखील, खास करून महिला बायकर्सचा ग्रुप आहे आणि तो देखील या महिला बायकर्सचा ग्रुप या रॅलीमध्ये सहभागी होणार। त्याचबरोबर भाजपचे जे नेते आहेत, आमदार आहेत, स्थानिक नेते आहेत, पदाधिकारी आहेत ते देखील या रॅलीमध्ये बाईकवरून स्वार होत या रॅलीमध्ये रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत। आपण या पूर्ण प्रचारात वेगवेगळ्या प्रचाराच्या तऱ्हा पाहिलेल्या आहेत। कुठे तर्री पोहा विथ देवाभाऊ असेल तर कुठे मिसळ विथ देवाभाऊ असेल, अशा प्रकारच्या जे वेगवेगळ्या कन्सेप्ट होत्या त्याच कन्सेप्टच्या माध्यमातून आज या बाईक रॅलीचं रोड शोच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सहभागी होणार आहेत। थोड्या वेळात ही रॅली भारत माता चौक येथून सुरू होणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते रॅलीचं समापन जे आहे ते महाल परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे समापन होणार आहे आणि या माध्यमातून जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे थोड्याच वेळात पोहोचतील आणि मतदारांना, भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं जे आहे ते आवाहन करत आहेत। मोठ्या प्रमाणात इथे वेगवेगळ्या स्वरूप देखील आपण पाहू शकतो की नागपूरचं वैशिष्ट्य आहे मारबत आणि नागपूरकरांचा एकूणच उत्साह आपल्याला दिसतोय। नागपूरचे रस्ते गजबजलेले आहेत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस, मुख्यमंत्र्यांचा रोड शो थोड्याच वेळात सुरू होईल। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेले